नमस्कार, नमस्कार, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी जी आहे ती आलेली आहे. आनंदाची बातमी अशी आहे मित्रांनो, की जर तुम्ही आजपर्यंत म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये क्लिअरली देऊन आहे मित्रांनो, की महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती ज्याचा कदाचित तुम्ही फॉर्मही भरलेला असेल, ज्याच्याबद्दल 29/12/2023 पासून जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये ती जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. तर उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज जे आहे ते 16/8/2024 पर्यंत मुदतवाढ जी आहे म्हणजे पहिले त्याला मुदतवाढ मिळाली, मग नंतर पुन्हा मुदतवाढ मिळाली, मग त्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळाली. अशा प्रकारे 16/8/2024 पर्यंत ही मुदतवाढ जी आहे ती चाललेली होती. परंतु आता फायनली त्या संगणक प्रणालीच्या आधारित परीक्षा ज्या आहे त्याचे डेट जे आहे ते डिक्लेअर करण्यात आलेले आहे की डेट जे आहे त्या कधीपर्यंत चालणार आहे. ओके, बघा संगणक प्रणालीवर ही जी पेपर आहे ते होणार आहे, फक्त पेपर जे आहे ते कधीपर्यंत चालणार आहे याच्या डेट डिक्लेअर करण्यात आलेले आहे. त्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा जे आहे म्हणजे ज्युनियर असिस्टंट अकाउंट जे आहे त्याच्यासाठी 16, 17 आणि 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत परीक्षा होणार आहे. पदवीधर शिकाऊ अभियंता असेल म्हणजे स्थापत्य त्यालाच ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी सिव्हिल जो असेल याच्यासाठी 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत परीक्षा होणार आहे. पदवीधारक शिकाऊ अभियंता म्हणजे स्थापत्य म्हणजे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी असेल त्यांसाठी 22 ऑक्टोबर 2024 ला त्यांची परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे. त्यानंतर पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण म्हणजे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी जर असेल त्यांची परीक्षा जी आहे 23 ऑक्टोबर 2024 ला घेतल्या जाणार आहे आणि पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी डिस्ट्रिक्ट वाईज असेल तर त्यांची जी परीक्षा आहे 24 ऑक्टोबर 2024 रोजी घेतल्या जाणार आहे. आणि लक्षात असू द्या संगणक प्रणालीवर ही पूर्णपणे परीक्षा असणार आहे. परीक्षेची कार्यपद्धती, परीक्षेचं ठिकाण, हॉल तिकीट काय असेल याच्याबाबत तुम्हाला www.mahadiscom.in यावर जे आहे याच्याबद्दल माहिती जी आहे ती मिळून जाईल, पूर्ण माहिती जी आहे मिळून जाईल आणि हे जाहीर पत्रकही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. कमेंट बॉक्समध्ये फक्त तुम्ही सांगा की तुम्हाला या व्यतिरिक्त कोणकोणत्या जाहिरातींबद्दल किंवा कोणकोणत्या उत्सुकता जी आहे ती तुम्हाला आहे त्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 101% तुमच्यासाठी ते जे सेशन आहे ना ते घेऊन येईल. आणि लक्षात असू द्या की जाहिरात क्रमांक 6/2023 अन्वये विद्युत सहाय्यक परीक्षेचं जे वेळापत्रक आहे हे स्वतंत्र रित्या म्हणजे जे इंडिपेंडेंटली प्रसिद्ध केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, तर ही एक छोटीशी अपडेट होती मित्रांनो जी तुमच्यासाठी होती, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अंतर्गत ज्या पण परीक्षा होणार होत्या त्याच्या रिलेटेड प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तुम्हाला कदाचित याबद्दल माहिती असेल किंवा माहिती नसेल तर याद्वारे माहिती झालंही असेल. ओके, तर याबद्दल तुम्हाला एक जरी अपडेट पाहिजे असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये 100% सांगा आणि हे जर सेशन थोडंफार जरी आवडलं असेल तर लाईक शेअर नक्की कराल, मित्रांना सुद्धा रेकमेंड करा आणि कधी काही स्टेटसही ठेवत चला. तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये, तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घेत चला.